नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आजपासून आपण चालू केलेला आहे थिअरी ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, तर त्यातला युनिट नंबर फर्स्ट आपण चालू करत आहोत. युनिटचं नाव आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहेत. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, सगळे 2-2 मार्काला विचारलेले आहेत. ठीक आहे, बघा, पहिला आहे डिफाईन स्लोप अँड डिफ्लेक्शन. त्यानंतर डिफाईन स्टिफनेस ऑफ बीम अँड फॅक्टर्स ऑफ स्टिफनेस ऑफ बीम. नंतर आहे रिलेशन बिटवीन बेंडिंग मोमेंट, स्लोप, डिफ्लेक्शन अँड रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, हे पूर्ण थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत, थेरॉटिकल पार्ट आहे आणि यापैकीच तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. तर पूर्ण हा व्हिडिओ हा पूर्ण बघा. ठीक आहे, आणि काही जर तुम्हाला अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आपलं कमेंट करा. ठीक आहे, डिफ्लेक्शन याच्यावर क्वेश्चन आहे तुम्हाला, डिफाईन स्लोप अँड डिफ्लेक्शन. आता बघा, कन्सेप्ट काय आहे स्लोप अँड डिफ्लेक्शनची ते बघा. ठीक आहे, सपोज एक बीम आहे. आता हा कोणता बीम आहे, तर हा आहे अनलोडेड बीम. कोणता आहे हा? अनलोड बीम. ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा लोड आलेला नाही. पण आफ्टर दॅट काही वेळाने काय येणार आहे, त्याच्यावर मग लोड येणार आहे. बरोबर, काय येणार आहे? लोड येणार आहे. कोणताही असू द्या, तो सेंट्रल पॉईंट लोड असू द्या, सेंट्रिक पॉईंट लोड असू द्या किंवा UDL असू द्या. ठीक आहे, आता हा लोड आल्यानंतर हा बीम काय होणार आहे? डिफ्लेक्ट होणार आहे. इलॅस्टिक कर्व मध्ये काय होणार आहे? डिफ्लेक्ट होणार आहे. तर स्लोप म्हणजे काय? जो ह्याच्या सपोर्टला the angle made by due to loading condition, the angle is made by to the tangent at the support of the beam is called as the slope of the beam. ठीक आहे, काय झालंय? लोडिंग झाल्यामुळे काय झालं? हा बीम काय झालेला आहे? डिफ्लेक्ट झालेला आहे. ठीक आहे, हा बीम काय झालेला आहे? डिफ्लेक्ट झालेला आहे. आणि त्यांनी हा इलेस्टिक कर्वने काय केलेला आहे? इलेस्टिक कर्वने काय केलेला? हा अँगल तयार केलेला आहे. कशासोबत? सपोर्ट सोबत. आणि त्या कर्वला जो काय केलेला आहे, आपल्याला टँजंट काढलेला आहे, त्या टँजंट सोबत. तर त्याला म्हणतो आपण स्लोप. काय म्हणणार त्याला? स्लोप. कन्सिडर करा, आता बीम आहे AB, त्याला सपोर्ट्स लावलेत आपण A आणि B. तर स्लोप कुठे तयार झालेला? स्लोप ॲट सपोर्ट A. ठीक आहे, आणि हा स्लोप तयार झालेला आहे स्लोप ॲट सपोर्ट B. तो कन्सिडर केलेला आपण थिटा B. म्हणजे स्लोप म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? द अँगल मेड बाय द टँजंट टू द सपोर्ट्स बाय द इलॅस्टिक कर्व इज कॉल्ड ॲज द स्लोप. आणि डिफ्लेक्शन म्हणजे काय? इट इज द, आता हा अनलोडेड बीम आहे. बरोबर, हा आहे लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस, म्हणजे कन्सिडर करा हा एक्सिस ॲक्सिस आहे. ठीक आहे, सेम. आता बीम डिफ्लेक्ट झाल्यानंतर जो परपेंडिक्युलर डिस्टन्स होणार आहे, इट इज द डिस्टन्स बिटवीन, और इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ लोडेड बीम, द ॲक्सिस ऑफ द लोडेड बीम टू द मॅक्झिमम इलॅस्टिक कर्व. To the maximum elastic curve is called as the deflection. It is denoted by the y. ठीक आहे, आता स्लोप म्हणजे काय? स्लोप माहिती आहे. स्लोप म्हणजे काय असणार आहे आपला? थिटा. स्लोप म्हणजे काय असणार आहे? थिटा. आता तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये काढलं असेल, इट इज द dy/dx. ठीक आहे, म्हणजे हा थिटा अँगल कशामध्ये असतो? एकतर डिग्रीमध्ये. कशामध्ये असणार आहे? डिग्रीमध्ये. किंवा तो असणार आहे रेडियन्स मध्ये. कशामध्ये असणार आहे? रेडियन्स. म्हणजे युनिट ऑफ स्लोप काय असणार आहे? तर डिग्री ऑर रेडियन्स. त्यानंतर डिफ्लेक्शन म्हणजे काय? डिफ्लेक्शन इट इज द डिस्टन्स. काय असणार आहे? डिफ्लेक्शन इट इज द डिस्टन्स. इट इज द मेजर इन द मीटर, सेंटीमीटर और मिलीमीटर और mm. मीटर, सेंटीमीटर और mm. ठीक आहे, तुम्हाला एक्झाममध्ये अशा पॉईंटमध्ये लिहावं लागणार आहे. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन असेल, डिटेलमध्ये दिलेला आहे मी. ठीक आहे, जेवढं तुम्हाला आठवते तेवढं मॅक्सिमम लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता परत एकदा बघू काय आहे. बघा, परत एकदा सांगतो. एक बीम आहे. ठीक आहे, ह्या बीमवर ॲक्ट केलेले आहे आपण सेंट्रल पॉईंट लोड W ॲट सेंटर. बीम AB of length L and central point load is acting to the mid span or center of the span. ठीक है, the angle made by a tangent at a point of a deflected beam
ऑफ अ डिफ्लेक्टेड बीम. लोड ऍक्ट झाल्यानंतर बीम काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे, डिफ्लेक्ट झाल्यानंतर तो अँगल मेड करणार आहे कशासोबत, टँजंट मेड बाय द न्यूट्रल सरफेस ऑफ द अनलोडेड बीम. हा अनलोडेड बीम आहे आणि हा लोडेड झाल्यानंतर याच्या टँजंट सोबत काय करणार आहे, तो अँगल मेड करणार आहे, अँगल तयार करणार आहे, त्याला म्हणतो आपण स्लोप. ठीक आहे, तसंच सपोर्ट बीला पण हा इलेस्टिक कर्व आहे किंवा लोडेड डिफ्लेक्टेड शेप आहे, त्याच्यासोबत अँगल तयार झाला हा थिटा बी. ठीक आहे, थिटा ए ॲट थिटा बी इट स्लोप इज डेव्हलप ड्यू टू द पॉइंट लोड ॲट सपोर्ट ए अँड बी. ठीक आहे, आता थिटा हे कशामध्ये मेजरमेंट करतो आपण, डिग्री किंवा रेडियन्समध्ये. ठीक आहे, त्यानंतर डिफ्लेक्शन बघा, व्हेन द बीम इज लोडेड द बीम इज डिफ्लेक्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू इट्स ओरिजिनल ॲक्सिस. लोडेड बीम झाला ड्यू टू द सेंट्रल पॉइंट लोड. हा अनलोडेड बीम आणि हा लोडेड बीम त्याच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स consider point C, that is the YC. ठीक है, to its original axis the displacement of a beam from its neutral axis from unloaded condition of a beam to the loaded beam is called as the deflection. बघा डिस्टन्स कशामधलं मेजरमेंट करायचं आपल्याला, हा आहे आपला अनलोडेड बीम टू द हा आहे लोडेड बीम त्याच्यामधलं डिस्टन्स मेजर करायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला म्हणतो आपण डिफ्लेक्शन. आणि हा डिफ्लेक्शन कशामध्ये मेजरमेंट करतो आपण, डिफ्लेक्शन इज मेजर्ड इन MM सेंटीमीटर और मीटर मध्ये. ठीक आहे, बघा व्यवस्थित बघा. नेक्स्ट, रेडियस ऑफ कर्वेचर इट इज डिनोटेड बाय द कॅपिटल R. बघा रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, इट इज द रेडियस ऑफ डिफ्लेक्टेड बीम ड्यू टू बेंडिंग. बघा हा बीम आहे, कन्सिडर करा हा बीम आहे. ठीक आहे, बीम आहे, बीमचा हा असणार आहे न्यूट्रल ॲक्सिस. ठीक आहे, बीम डिफ्लेक्ट झाल्यानंतर ड्यू टू लोडिंग बीम काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे. बीम काय जाणार आहे, डिफ्लेक्ट झालेला आहे. लक्षात ठेवा. आता इथे थोडीशी टेक्निकल कन्सेप्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर देत असाल किंवा देणार असाल तर बघा बीम आहे, बीम काय कोणता आहे, फ्लेक्झरल मेंबर आहे. बीम इज द फ्लेक्झरल मेंबर ड्यू टू एक्सटर्नल लोडिंग दिस इज द न्यूट्रल ॲक्सिस. नो टेन्शन कंडिशन. ठीक आहे, नो कॉम्प्रेशन नो टेन्शन. ठीक आहे, तर ज्या वेळेस तुमच्या बीमवर लोडिंग कंडिशन आले त्याच्या सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर त्यावेळेस टॉपला काय होणार आहे, कॉम्प्रेशन. काय होणार आहे, टॉपला कॉम्प्रेशन आणि बॉटमला काय होणार आहे, टेन्शन. ठीक आहे. तर लोडिंग कंडिशनमुळे काय होणार, बेंडिंग झाल्यामुळे काय होणार आहे, डिफ्लेक्टेड बीम त्याची काय होणार आहे, एखाद्या पॉईंटला कन्सिडर करून ॲझ्युम करायचा सेंटर, त्याच्यापासून येणारी ही त्याची रेडियस. ठीक आहे, तर त्या रेडियसला म्हणतो आपण रेडियस ऑफ कर्वेचर. इट इज द रेडियस ऑफ डिफ्लेक्टेड बीम ड्यू टू द बीम इज कॉल्ड एज द रेडियस ऑफ कर्वेचर. इट कॅन बी डिटरमाइन द फ्लेक्झरल फॉर्म्युला. तुम्ही फ्लेक्झरल फॉर्म्युला बघितला असेल स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये. ठीक आहे, काय फ्लेक्झरल फॉर्म्युला, M/I इज इक्वल टू E/R. टोटल फॉर्म्युला असा आहे बघा तो, M/I इज इक्वल टू सिग्मा B/Y इज इक्वल टू E/R. ठीक आहे, इथं आपल्याला काय करायचं आहे, रेडियस ऑफ कर्वेचर काढायचं आहे. त्यामुळे ह्या दोन कन्सेप्ट काय केलेला आपण यूज केलेला आहे. M/I इज इक्वल टू E/R. फाइंड आउट करायचं आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर. हा R काय आला, इकडं डिनॉमिनेटरला इकडे आला तो न्यूमरेटरला. E ॲज इट इज, हा I आणि M दोन्ही पण काय होणार इथं इनवर्स होणार आहेत. म्हणजे R इज इक्वल टू इक्वेशन काय भेटलं आपल्याला, E इंटू I डिवाइडेड बाय M. इट इज द रिलेशन बिटवीन द रेडियस ऑफ कर्वेचर, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड बेंडिंग मोमेंट. बघा R म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर, E म्हणजे मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि M म्हणजे बेंडिंग मोमेंट. बघा तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन पण विचारतात इथं.
2 मार्काला क्वेश्चन काय होणार आहे, स्टेट द रिलेशन बिटवीन द रेडियस ऑफ कर्वेचर, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड बेंडिंग मोमेंट. हे इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे आणि कशाला कोणती टर्म्स काय तेवढं फक्त तुम्हाला इथं लिहायचं आहे. ठीक आहे. स्टिफनेस ऑफ बीम ऑर बेंडिंग स्टिफनेस. व्हॉट इज मीन बाय स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजे काय, आपण बघितलं बीम आहे, लोडिंग कंडिशनमुळे काय होणार आहे, बीम डिफ्लेक्ट होणार आहे. बीम काय होणार आहे, डिफ्लेक्ट होणार आहे. तर त्या बीम डिफ्लेक्ट होण्यापासून काय करायचं, त्याला रेजिस्ट करायचं आहे. इझिली बेंडिंग होऊन द्यायचं नाही. अशा प्रॉपर्टीला म्हणतो आपण स्टिफनेस. ठीक आहे. म्हणजे लोडिंग आली आणि एकदमच बीम काय झाला, डिफ्लेक्ट झाला, तर स्ट्रक्चर काय होणार आहे, आपलं कोलॅप्स होणार आहे किंवा फेल्युअर होणार आहे. तर ते जेवढं कमी करता येईल तेवढं काय करायचंय, कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा प्रॉपर्टीला म्हणतो आपण स्टिफनेस ऑफ बीम. ठीक आहे. किंवा बेंडिंग. काय स्टिफनेस ऑफ बीम और बेंडिंग स्टिफनेस, इट इज रेजिस्टन्स ऑफ अ मेंबर और बीम अगेंस्ट डिफॉर्मेशन और डिफ्लेक्शन. टू resist the member or beam against deformation or deflection is called as the stiffness of beam. बीम आहे, लोडिंग त्याच्यावर आल्यानंतर तो इझिली डिफ्लेक्ट व्हायला नाही पाहिजे. अशा प्रॉपर्टीला म्हणतो आपण स्टिफनेस ऑफ बीम. ठीक आहे. आता फॅक्टर्स आहे, कशावर डिपेंड असणार आहे स्टिफनेस ऑफ बीम. पहिला आहे इलास्टिक मॉड्युलस. बीम आहे, बीम मध्ये 2 टाईपचे मटेरियल आपण यूज करतो. पहिला आहे कॉन्क्रीट आणि दुसरा आहे स्टील. तर त्याच्यामध्ये किती मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे कॉन्क्रीटची आणि स्टीलची. त्यानंतर दुसरा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. MI म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन. त्यानंतर एरिया ऑफ सेक्शन. त्यानंतर लेंथ ऑफ अ मेंबर. ठीक आहे. जेवढं लेंथ ऑफ बीम जास्त असेल तेवढा बेंडिंग स्टिफनेस किंवा स्टिफनेस ऑफ बीम कमी असणार आहे. त्यानंतर बाउंड्री कंडिशन ऑफ बीम. आता बाउंड्री कंडिशन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे बीम म्हणजे काय असणार आहे, इट इज द हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर सपोर्टेड. बरोबर ना. आता इथं हा कोणत्या टाईपचा बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे. का सिम्पली सपोर्टेड का कन्सिडर केलेलं आहे, कारण ह्या ज्या बाउंड्री आहेत, ठीक आहे, एंड ऑफ द बीम कशा आहेत, हा सिंपल सपोर्ट आहेत. तर बाउंड्री कंडिशन म्हणजे काय, टाइप्स ऑफ सपोर्ट कोणते आहेत, त्या टाइप्स ऑफ सपोर्टवर डिपेंड असणार आहे आपलं स्टिफनेस ऑफ बीम. कोणकोणते टाइप्स ऑफ सपोर्ट, पहिला असणार आहे हिंज सपोर्ट, दुसरा आहे रोलर सपोर्ट, बरोबर ना, तिसरा आहे फिक्स्ड सपोर्ट, नंतर चौथा आहे फ्री सपोर्ट. ठीक आहे. या चारही कंडिशनवर काय असणार आहे, बेंडिंग स्टिफनेस डिपेंड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे बघा, रिलेशन बिटवीन बेंडिंग मोमेंट, स्लोप, डिफ्लेक्शन अँड रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे. या सगळ्यालाच म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन. 2 मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारतात तुम्हाला. ठीक आहे. स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन फॉर द स्लोप अँड डिफ्लेक्शन, किंवा स्टेट द रिलेशन बिटवीन द बेंडिंग मोमेंट, स्लोप, डिफ्लेक्शन अँड रेडियस ऑफ कर्वेचर. 2 मार्काला आहे. तर 2 मार्काला सिंपल एक इक्वेशन आहे. काय इक्वेशन येते, EI d2y बाय dx² इज इक्वल टू m. ह्या इक्वेशनला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन. 2 मार्काला विचारलं की एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. त्यातल्या व्हेअर आपल्याला माहिती आहे, व्हेअर E इज इक्वल टू काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे. I म्हणजे माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. Y म्हणजे माहिती आहे आपल्याला डिफ्लेक्शन, आणि M म्हणजे माहिती आहे बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला 2 मार्कासाठी लिहायचं आहे. एवढं जरी लिहिलं तरी 2 मार्क मिळतील. पण हे इक्वेशन आलं कसं, ठीक आहे, तर त्याचा आपण आता प्रूव्ह बघू. ठीक आहे. हे इक्वेशन आलं कसं, ठीक आहे, विचारलं तर तुम्हाला 4 मार्काला विचारतात, डिराइव्ह द इक्वेशन फॉर द रिलेशन बिटवीन द बेंडिंग मोमेंट, स्लोप, डिफ्लेक्शन अँड रेडियस ऑफ कर्व. 2 मार्काला विचारलं तर एवढंच लिहा. परत सांगतोय, 4 मार्काला विचारलं तर मात्र पूर्ण तुम्हाला डेरिव्हेशन लिहायचं आहे. बघा, कन्सिडर करा बीम ए बी वर काय आलेली, लोडिंग आलेली. या लोडिंगमुळे काय झालेलं आहे, बीम हा डिफ्लेक्टेड शेपमध्ये
तयार झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे स्मॉल अमाऊंट मध्ये काय झालेलं आहे, डिफ्लेक्शन झालेलं आहे. ह्यातलं थोडंसं डिफ्लेक्शन काय केलं आपण आता कन्सिडर करा. बघा इथे तुम्ही कन्सिडर करा बीम ए बी वर काय आलेली लोडिंग आलेली. ह्या लोडिंगमुळे काय झालेलं आहे, बीम हा डिफ्लेक्टेड शेप मध्ये तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे स्मॉल अमाऊंट मध्ये काय झालेलं आहे, डिफ्लेक्शन झालेले आहे. ह्यातलं थोडंसं डिफ्लेक्शन काय केलं आपण आता कन्सिडर करा. बघा इथे तुम्हाला लिहावं लागणार आहे कन्सिडर अ बीम ए बी विथ loading due to transverse loading beam is deflected due to some extent amount. त्यानंतर आपण काय केले, हा थोडासा कर्व काय कन्सिडर केलेला आहे, पी आणि क्यू हा इलास्टिक कर्व आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पार्ट आपण कन्सिडर केलेला आहे. कशामुळे तर आपल्याला काय करायचं, हा थिटा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. आता आपल्याला काय करायचं आहे, अँगल बघा टू फाइंड अँगल सबटेंडेड बाय आर्क इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल तिथं, द अँगल सबटेंडेड बाय आर्क इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क. फॉर्म्युला आहे त्याचा, तुम्ही सर्वेमध्ये बघितलं असेल, लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर. ठीक आहे, बघा अँगल सबटेंडेड बाय आर्क किती आहे, अँगल किती तयार केला आहे, हा डी थिटा इज इक्वल टू लेंथ ऑफ एन आर्क. लेंथ ऑफ एन आर्क किती कन्सिडर केलेले आपण, डी एस डिवायडेड बाय रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, आर. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन काय आलेलं आहे, डी थिटा इज इक्वल टू डी एस डिवायडेड बाय आर. म्हणजे इकडं पूर्ण ह्या इक्वेशनला काय लिहिता येईल आपल्याला, डी थिटा डिवायडेड बाय डी एस इज इक्वल टू 1 बाय आर. ठीक आहे, हा डी एस ॲज इट इज, डी थिटा ॲज इट इज, डी एस काय आला न्यूमरेटरला, आर ॲज इट इज म्हणजे तो काय झालेला आहे 1 बाय आर. ह्या इक्वेशनला कन्सिडर करा इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता काल आपण एक फॉर्म्युला बघितला होता, फ्लेक्झरल फॉर्म्युला. ठीक आहे, फ्रॉम फ्लेक्झरल फॉर्म्युला वी गेट काय होता फ्लेक्झरल फॉर्म्युला, एम बाय आय इज इक्वल टू ई बाय आर. ठीक आहे, याच्यावरून आता आर ची व्हॅल्यू काढा, काय येईल 1 बाय आर ची व्हॅल्यू. बघा एम डिवायडेड बाय ई आय इज इक्वल टू 1 बाय आर. ठीक आहे, कशाची व्हॅल्यू काढली आपण, 1 बाय आर ची. याच्यावरून कशाची व्हॅल्यू काढलेली आहे, 1 बाय आर. ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, इक्वेशन आलेले आहे फ्लेक्झरल फॉर्म्युला किंवा बेंडिंग फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल आपल्याला, बघा दोन्हीकडे पण 1 बाय आर आहे, म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला डी थिटा डिवायडेड बाय डी एस इज इक्वल टू एम अपॉन ई आय. काय लिहिता येईल 1 अपॉन ई आय. या इक्वेशनला द्या इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, त्यानंतर इथं काय करू आता आपण, ट्रिगोनोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युला यूज करू. ठीक आहे, फ्रॉम ट्रिगोनोमेट्री. ठीक आहे, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे, ॲडजस्टंट साईड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस साईड. ठीक आहे, आता हा थिटा कन्सिडर केला आहे आपण, डी थिटा. ठीक आहे, कोणता कन्सिडर केला आहे बघा, हा डी थिटा कन्सिडर केलेला आहे. डी थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, डी एक्स डिवायडेड बाय डी एस. डी एक्स डिवायडेड बाय डी एस. पण कन्सिडर करा थिटा इज व्हेरी स्मॉल. थिटाची व्हॅल्यू कशी असणार आहे, कन्सिडर करा व्हेरी स्मॉल. का तर बीम डिफ्लेक्ट झाल्यानंतर हा थिटा आपल्याला मोजता येणार का नाही, त्याच्यामुळं कन्सिडर केले आपण तो निगलेट आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, कमी आहे. ठीक आहे, त्यामुळं काय येणार आहे इथं, कॉस थिटा इज इक्वल इथं काय लिहिता येईल आपल्याला, 1 इज इक्वल टू कॉस थिटा इज इक्वल टू 1 इज इक्वल टू डी एक्स डिवायडेड बाय डी एस. ठीक आहे, म्हणजे परत
एक्सचेंज केल्यावर dx डिवायडेड बाय dx इज इक्वल टू 1. ऑलवेज dx डिवायडेड बाय ds काय आणि ds डिवायडेड बाय dx काय याची व्हॅल्यू किती राहणार आहे? ऑलवेज 1. ठीक आहे, ह्या इक्वेशनला द्या इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, त्यानंतर परत एक फॉर्म्युला यूज करू आपण tan θ इज इक्वल टू. tan θ म्हणजे काय असतो आपला? स्लोप. tan θ चा फॉर्म्युला काय आहे? ऑपोजिट साइड डिवायडेड बाय ॲडजसंट साइड. ठीक आहे, tan θ म्हणजे इथं काय येणार आहे? dy बाय dx. ठीक आहे, म्हणजेच dy बाय dx म्हणजेच काय असतो? स्लोप. परत कन्सिडर करा थिटा इज व्हेरी स्मॉल. थिटा पण कसा आहे? परत स्मॉल आहे, त्याची अमाऊंट काय आहे? कमी आहे. म्हणजे tan θ इज इक्वल टू कन्सिडर करायचा थिटा. बघा tan θ इज इक्वल टू काय कन्सिडर केला आहे? थिटा, कारण स्लोप आपण दाखवतो थिटामध्ये. त्यामुळे इथं काय येणार आहे? थिटा इज इक्वल टू dy बाय dx. ठीक आहे, थिटा इज इक्वल टू dy बाय dx किंवा त्याच कन्सिडर लिहू शकतो आपण dy बाय dx इज इक्वल टू थिटा. ठीक आहे, आता काय येईल याच्या? परत ह्याला कन्सिडर करा. आता ह्याला काय करा? परत डिफरन्शिएटिंग करा. ठीक आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. काय येईल डेरिव्हेटिव्ह? बघा, हे व्यवस्थित लिहून घ्या. इक्वेशन नंबर 5 घ्या इथं. कन्सिडर करा इक्वेशन नंबर 5. ठीक आहे, डिफरन्शिएट इक्वेशन 5 विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट काय येईल इथं? बघा, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येईल इथं? d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? d थिटा डिवाइड बाय dx. त्याला काय करा? मल्टिप्लाय अँड डिवाइड करा ds नी. ठीक आहे, म्हणजे चेंज होणार नाही काय? d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू d थिटा डिवाइड बाय ds इंटू ds डिवाइड बाय dx. बघा काय केलं आपण? मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन ऑफ ds. ठीक आहे, आता d2y डिवाइड बाय dx स्क्वेअर d थिटा डिवाइड बाय ds काय आलेलं आपलं? d थिटा डिवाइड बाय ds. कुठतरी व्हॅल्यू काढली. बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये होतं. इक्वेशन नंबर 1 बघा, इक्वेशन नंबर 1 आपल्याला असलं d थिटा बाय ds इज इक्वल टू 1 बाय r. हे इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, d थिटा डिवाइड बाय ds त्याच्या जागेवर काय ठेवलं आपण? 1 अपॉन r इंटू ds बाय dx. ठीक आहे, dx बाय ds इज इक्वल टू काय असणार आहे? 1. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन काय भेटलं आपल्याला? d2y बाय ds स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन r इंटू 1. ठीक आहे, त्यालाच आपण असं लिहू शकतो d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन r. ठीक आहे, इथे एक इक्वेशन काढलं होतं आपण 1 अपॉन r इज इक्वल टू काय होतं आपला? m बाय ei. काय असणार आहे? m बाय ei. ठीक आहे, परत हा ei इकडे गेला. ei न्यूमरेटर काय होईल इक्वेशन? ei इज इक्वल टू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू m. त्याच इक्वेशनला म्हणतो आपण डिफरन्शियल इक्वेशन. काय म्हणणार याला? डिफरन्शियल इक्वेशन. And these equation is show the relation between the bending moment, slope, deflection and radius of curvature. ठीक आहे, त्यानंतर आहे बघा डबल इंटिग्रेशन मेथड फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन. डबल इंटिग्रेशन मेथड म्हणजे त्यालाच म्हणतो आपण मॅक्युलेज मेथड. कोणती मेथड असणार आहे ती? मॅक्युलेज मेथड. ह्याच्यावर तुम्हाला 4 किंवा 6 मार्काचा एक प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे,
बघा आता एक आपण इक्वेशन बघितलं होतं डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, काय होतं डिफरन्शियल इक्वेशन? EI d2y/dx² इज इक्वल टू m. ठीक आहे, त्यानंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन. आता ह्या डिफरन्शियल इक्वेशन पासून आपल्याला काय करायचं आहे? स्लोप अँड डिफ्लेक्शनचं इक्वेशन परत फॉर्म करायचं आहे, नंतर स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता डिफरन्शियल इक्वेशन आपण स्लोपचं इक्वेशन फाइंड आउट करायचं म्हणजे काय करणार ह्याला? इंटिग्रेटिंग इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. बघा इंटिग्रेशन आणि इथं डेरिव्हेटिव्ह आहे, या दोन्हीचं रिलेशन काय आहे? इंटिग्रेशनने एक जर वाढत असेल तर डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे? कमी होणार आहे. ठीक आहे, काय होणार इथं मग? EI dy/dx. आता dy/dx म्हणजे काय असतो आपला स्लोप. ठीक आहे, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ m इंटू dx. मोमेंट आहे त्याचं काय करायचं आपल्याला? इंटिग्रेशन घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल इथं? EI dy/dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ m इंटू dx प्लस एकदा इंटिग्रेशन घेतलंय म्हणजे कॉन्स्टंट काय होणार इथं? फॉर्म होणार आहे. आता इथं काय आलेलं आहे आपला? dy/dx. dy/dx जिथं आले असेल तर ते असणार आहे आपलं स्लोपचं इक्वेशन. काय असणार आहे? स्लोपचं इक्वेशन, इक्वेशन नंबर. ठीक आहे, परत काय करायचं आहे आपल्याला? अगेन इंटिग्रेटिंग इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. परत काय करायचं आहे? इंटिग्रेशन घ्यायचं आहे, डबल इंटिग्रेशन. ठीक आहे, म्हणजे काय होणार इथं? होणार आहे मग तिथं EI डबल इंटिग्रेशन कशाचं आहे? m इंटू dx परत इंटू dx. ठीक आहे, ह्याचं डबल इंटिग्रेशन होईल मोमेंटचं. ठीक आहे, प्लस C1चं इंटिग्रेशन म्हणजे हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय होणार आहे? C1 इंटू x प्लस डबल इंटिग्रेशन केलं की डबल एक काय होणार आहे? एक कॉन्स्टंट C2. ठीक आहे, आता इथं y आलेलं आहे. y म्हणजे काय असणार आहे? डिफ्लेक्शन. हे असणार आहे आपलं डिफ्लेक्शन इक्वेशन, इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, बघा सिंगल डिफरन्शियल इक्वेशन आहे. डिफरन्शियल इक्वेशनचं इंटिग्रेशन dy/dx म्हणजे इथं फॉर्म होणार आहे आपला स्लोप. अगेन इंटिग्रेशन dy/dx कॅन्सल झाला, इथं फक्त राहिला y. तर याचं डबल इंटिग्रेशन होईल, इथं फक्त y जर राहत असेल तर असणार आहे आपलं डिफ्लेक्शन इक्वेशन. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढच्या नेक्स्ट लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.